नदी भिवंडी यांच्यावर पूर्ण बसत आला. आपण हे मान्य केलं पाहिजे की आपली जे नियोजन आहे ते फसलेलं ते नियोजन पूर्वीपासून फसलेलं आहे. म्हणून आज आपण कपबसर की असो त्याची उलटी असो आपण बोलतो. प्रोफेसर साहेब ऐका, प्रोफेसर साहेब त्याच्यावर आपण एक तिथं आपण करेक्शन करायला पाहिजे. ते सोडून आपण भरतीच करत आहोत. बरोबर की हे असं झालंय म्हणून आपली वसई बुडते. वसई 2 दिवस पाऊस पडला, 2 दिवस पाऊस तो वसई आज बुडते. उल्हासनगरला पाऊस झाला नाही, भिवंडीला पाऊस झाला नाही, वसईत पडलं की वसई बुडली. त्यांचं नियोजन आपल्या हातात आहे का? साहेब मी म्हणतो ऐका. त्यामुळे आपण आपला आजार काय त्याच्यावर लक्ष द्या आणि ते कसं करते बघा. आज तुम्हाला सांगतो आमच्या ओलांड्यापासून जेपी नगर पर्यंत एवढा भराव झाला आहे की आज 100-150 वर्षापासून आमच्या जेपी नगरला पाणी संपलं नाही कधी आणि आम्ही कधी बुडलो नाही. ह्या वर्षी आम्ही बुडलो. ह्या वर्षी कंबरवर पाणी झालं. मी तुम्हाला सांगतो मी 4 वेळा पडलो तिकडे. सकाळी ट्रॅक्टर मध्ये बसून आमचे शिक्षक ट्रॅक्टर बसून जायचं वेळ त्यांच्यावरती आणि ट्रॅक्टरला हात धरायला पण सुद्धा जागा नाही. अशा उभारायच्या ट्रॅक्टर हलायला लागले की असं खाली पडायचं. कोणाचा जीव गेला तर कोण जबाबदार त्याला? तुमच्या महानगरपालिकेने बसेस परिवहन खात्याने बसेस आपण टाकल्या पाण्यामध्ये काढल्या नाहीत का? जबाबदारी त्यांनी घेतली नाही? का जबाबदारी घेतली? कारण त्या बॅटरीच्या ऐका बॅटरी पाण्यामध्ये बुडवण्यावरती घ्या त्याला सांगा. ऐका तो जीवनमरणाचा प्रश्न आहे ना. नवीन आपल्याकडे नवीन बस 100 येतात त्या पश्चिम पट्ट्यामध्ये चालवायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये आम्ही पर्याय सांगतो आज घरून काम करायची व्यवस्था राहिली नाही. लाईट सुद्धा गेली, सगळं गेलं. मग करायचं काय? मुंबईतील लोक काय सांगतात माहिती का? वसईची वाला नोकरीच द्यायची नाही आणि छोकरी पण द्यायची नाही. आयुक्त साहेब आपण 2-3 वर्ष असावी. विषय रस्त्यात आला बरोबर. यांच्या कोणत्याच रस्त्याचं ऑडिट होतं मला सांगा बरोबर. थर्ड पार्टी ऑडिट व्हायला पाहिजे की नाही? होतं का थर्ड पार्टी ऑडिट? थर्ड पार्टी ऑडिट होत नाही. हे कसं होतं साहेब ते मला पण माहिती तुमचा एक माणूस तरी रस्त्याचं काम सुरू असताना तिथे असतो का? एकही तुमचा इंजिनियर साईड इंजिनियर नसतो. आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. रस्त्याचं काम सुरू आहे, एक माणूस तुमचा ठेकेदार येतो, एखादा तुमचा नगरसेवक कोण असेल ते येतो आणि ते करून जातो. इथं क्वालिटी गोष्टच राहत नाही, अजिबात राहत नाही. आणि म्हणून रस्ते आज या उपमहापौराच्या गावामध्ये एवढं कंबरवर पाणी जमलं का जमलं? मी तिथे त्या गावामध्ये जात असताना मी दोनदा आणि मग किती आले असते? किती पण दोनदा पडलं. आमच्या गावात पाणी जमला नव्हता. नागपूरमध्ये आपल्या गावात जमला नव्हता. त्यांचा वॉर्ड येतो म्हणजे मी पण त्याच्यामधला झाला. आमच्या गावामध्ये पण पाणी विन्सेंट साहेब तुम्ही आमचे आभार मानायला पाहिजे. त्या वर्षी अख्ख्या वसई बुडले पण नंदाखाल बुडलं नाही. सांगितलंय बुडायला पाहिजे होतं. तुम्ही आभार माना आमचे. बंद करा. कसं पण भराव करतं महानगरपालिकेचं वॉर्ड मध्ये कशी काय तहसीलदारांना आणि प्रांतांना कळावा. अनधिकृत जर भराव चालू असेल तर त्याच्यावर गुन्ह्याचं कारण तेच आहे की अनाधिकृत भराव म्हणून. दुसरं असं तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुमच्यापर्यंत नाला नेला, ऐका नाला नेला, पुढे आपल्या लोकांनी जागा दिली. नाल्याची जागा असताना पाणी जाण्याचा रस्ता दिला नाही. दुसरं यांच्या यांच्या गावापर्यंत नाला खोदत नेला, पुढे आपल्या स्थानिक लोकांनी नाला अडवला. नाहीतर ते पाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपण ज्या 4 दिवसामध्ये पाणी भरलेलं आयुक्त साहेब एकही दिवस कुठे गेले नाही. तो अख्खा आठवडा इकडे राहिले, ते घरी नाही गेले, मंत्रालयात नाही गेले, रात्री 3-3-3:30 वाजेपर्यंत आमच्या नगरसेवकांना आणि बऱ्याच लोकांना माहिती आहे का साहेब ट्रॅक्टर मधनं सुद्धा फिरले, पाण्यामधनं पण फिरले. त्यांची गाडी जाऊ शकली नाही. त्यांच्या घरून ते पाण्यामध्ये चालत आले, ते थांबले नाही त्याच्यामध्ये. तर माझी कुठची तरी गाडी येईल असं त्या बाहेरची गाडी म्हणाले पाठवतो. ते म्हणाला नको, पहिला कामाला जा बाहेरच्या, मी येतो पाण्यामध्ये. चालत आले. त्यांनी सगळ्या 4 दिवस A to Z एरियामध्ये फिरलेले. ते नुसते
त्याच्यामुळे असं सांगू नका वारंवार तुम्ही 2 वर्षासाठी 2 वर्षासाठी. आपल्याला एक चांगला अनुभव आहे त्यांचा, कारण ते IIT मुंबई आहे आणि IIM अहमदाबाद आणि त्याचा आपल्याला त्या शिक्षणाचा फायदा आपल्याला असा होतो की ते प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेल डीप जातात, बरोबर आहे. आणि ज्या बांधकामाला चाप लावायचा आहे ना तो त्यांनी ऑलरेडी लावलेला त्यांनी चाप लावलेला आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो, बरोबर आहे. पण आता तुम्हाला सांगतो प्रोफेसर साहेब की तुम्ही जे म्हणालात ना त्या 1 ते 2 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टीला तुम्हाला रिझल्ट मिळेल, एवढी मी तुम्हाला पाहिजे देतो. तुमचे हे जे मुद्दे आहेत सकारात्मक मुद्दे आहेत त्या प्रत्येक मुद्द्यावर आम्ही अभ्यास करतो, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला दिलेली उत्तरे आहेत ते पूर्ण करायचा प्रयत्न करणार. आणि न्याय व्यतिरिक्त मॅडम आमचे उपमहापौर आहेत, कधी रात्री अपरात्री तुम्ही सांगा आपल्याला या वेगवेगळ्या विषयावर कुठच्याही समस्या कुठेही अडचण असेल काही तुमच्या सूचना असतील तर निश्चित आम्हाला करा, आम्ही तो पूर्ण करायचा प्रयत्न करू. आयुक्त साहेब एक मिनिट आयुक्त साहेब तुमचा जो गैरसमज झाला माझं बोलणं अर्ध मध्ये थांबलं गेल्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार होतो त्याच्यातून तुम्हाला आम्ही फिरताना बघितलं तुमच्या अभिनंदन आणि आभार पण आम्ही काय सांगत होतो की आज महापौर साहेबांनी सांगितलं या खाडीचं पाणी आलं त्या खाडीचं पाणी आलं म्हणून आपलं पाणी जात नाही, वाढवण बंद होणार आहे, समुद्रात एवढा मोठा भरावर आहे, वसईचं पाणी अजून वाढणार आहे, त्यामुळे त्याचं नियोजन पण आताच करा नाही तर आम्ही त्या कारण सांगून आम्ही बोलतोय असं सांगायला या सांगण्यासाठी मी तुम्हाला 2 वर्षाचा संदर्भ देतो. तुम्ही काही समजू नका, आम्ही कामाची कदर करणारी माणसं आहोत आणि जे पटणार नाही तर ते स्पष्ट बोलणार आहोत. आम्हाला जर या महापालिकेत राहून जर असं वाटत असेल आम्हाला अभिमान वाटत असेल की आमचं राहणं आमचं रोजचं जगणं करतात त्याचं जर आनंददायी आणि सुखकर असेल तर आम्ही आलो असतो का ही अपेक्षा आम्हाला लोकप्रतिनिधींकडून आणि प्रशासनाकडून आणि तो आमचा हक्क आहे. तुम्हाला आम्ही वाईट नाही बोललेलो, आपण जे करताय आमच्यासाठी कोणत्याही व्यक्तीने जे चांगलं केलंय त्यांची आम्हाला कदर आहे, पण आम्हाला इथे जगण्यासारखं वाटलं पाहिजे ना. आम्ही त्याच कचऱ्यात त्याच बुडणाऱ्या वसईतून वर्षानुवर्ष जातोय, आमच्या पूर्वीचे पण गेले आम्ही पण जाणार आहे, आमच्या पुढचे रस्त्यामध्ये जाणार कसे साहेब? आज 4 वाजल्यानंतर गाड्या चालणार आहेत का? रस्ते आपण बघितलेत ना, त्या रस्त्यामधनं त्या मध्यामध्ये 20-20 मध्याचे टॉवर उभे राहिले तर त्या झेंडेबाजारातून गाड्या जाणार तुमच्या काय का उत्तर? झालं कसं? उत्तर नाही तुमच्याकडे, तुम्ही फक्त उपाय सांगून टाकले, उत्तर नाहीये. साहेबांनी सांगितलं 2018 साली IIT आणि नीरीचा त्यांनी उल्लेख केला त्यांच्या बोलण्यात, तर त्यांचा जो अहवाल आहे त्याची अजून अन्य गोष्टी त्याची पूर्तता करणं चालू आहे. कसं काय कधी होणार श्वेतपत्रिका द्या ना तुम्ही किती वर्ष झाले? 7 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, मग का नाही झाला? आता तुम्ही सांगता 2 वर्षात होईल 3 वर्षात होईल, मग आम्हाला कसं काय कळणार कधी होणार? 1 वर्ष सांगितलं नाही हे विषय घेतलेले आहे. एक मुद्दा ते आयुक्त आहेत त्यांनी एवढं तुम्हाला सांगितलं आहे, याच्यात आपल्या रेकॉर्डिंग होते सगळं आणि सगळे हे तुम्हाला आम्ही महापालिकेच्या ह्याच्याचं इतिवृत्त पण घेऊ त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्यांचा मुद्दा होऊ दे हे झालं आणि आता झाला हो मुद्दा, आता एक काय सांगतो अजून पण आम्ही भविष्यावर जगत आलोय. हे मीटिंग संपून सुद्धा आम्ही भविष्यावरच अवलंबून आहोत. चुलना बुडतोय तिथे कुठलीच नवीन मोठं बांधकाम येणार, मोठी म्हणजे कन्स्ट्रक्शन येणार तिथे चुलण्याचं सांगतो तुम्हाला. चुलण्याचं पाणी काढण्यासाठी 2 मार्ग प्रस्तावित आहेत, त्यातला एक मार्ग केलेला आहे. फक्त पुढे जो जातो पाणी आपला पुढे मिठागराच्या इकडून पाणी जातं, पुढे आपण मोठी उघडी घेतलेली आहे. ती उघडी घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ही उघडी फार कमी छोटी पडते, पण तिची डबल उघडी केलेली आहे. त्याचा एस्टिमेट वाढला, त्याची अडचण झाली त्याच्यामध्ये, काही विरोध केला त्याला, पण त्याच्यामध्ये तो विषय घेतलेला आहे. आता ती डबल 4 पट म्हणजे रुंद झालेली आहे, त्यामुळे तो तुमचं चुलण्याचा पाणी निघणार आहे, तो बाबळ्या मार्गे निघणार आहे. तिकडे 2 मार्ग प्रस्तावित केलेले आहे, एका मार्गाचं काम चालू झालेलं आहे आणि पुढे जिकडून जाणार आहे ते होणार आहे आणि ते उमेळ्याच्या इकडून उमेळ्याच्या इकडून खाडीला जाणारा मार्ग आहे, तो देखील रुंद करायला घेतलेला आहे. आणि पुढचा मॅनग्रोवचा जो विषय आहे शेवटी पुढे नायगावच्या इकडे तो देखील घेतलेला आहे, त्यामुळे तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही हे सगळं